शहरातील नटराज रंग मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत दारू पीत असलेल्या गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला। या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले। गौस खान अकबर खान सेवक नगर या 23 वर्षीय तरुणाच्या डोक्यात काचेची बॉटल मारून खून करण्यात आला। या प्रकरणी खाजा अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच प्रकरणात गंगाधर नारायण पाचंगे यांनीही तक्रार दिली, त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सोमवार 15 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास नटराज रंग मंदिराच्या मागच्या मोकळ्या जागेत फिर्यादी खाजा अहमद याचा मेहुणा गौस खान अकबर खान याचे प्रफुल्ल कचरू खिल्लारे, गणेश नारायण पाचंगे, प्रमोद सोपान खाडगे याच्यासोबत अज्ञात कारणावरून वाद झाला। यावेळी आरोपींनी गौस खान अकबर खान यास विटा काचेची बॉटल डोक्यात मारून खून करण्यात आला अशा आशयाची तक्रार दिली। त्यावरून आरोपी प्रफुल्ल खिल्लारे, गणेश पाचंगे, प्रमोद घाडगे यांच्या विरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान याच प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार गंगाधर नारायण पाचंगे यांनी दिली आहे। यात नमूद करण्यात आले की फिर्यादी गणेश पाचंगे व प्रमोद घाडगे प्रमुख खिल्लारे हे दारू पीत बसले होते, तेव्हा आरोपी गौस खान अकबर खान हा तेथे गेला। त्याने कोणत्या तरी कारणावरून प्रमोद घाडगे याच्या डोक्यात बिअरची बॉटली मारली, त्यामुळे प्रमोद घाडगे खाली पडला। नंतर गौस खान अकबर खान याने फिर्यादी गंगाधर पाचंगे व मित्रावर हल्ला केला। झटापटीत पाचंगे व प्रफुल्ल खिल्लारे जखमी केले, तेव्हा गंगाधर पाचंगे व त्याच्या मित्रांनी आरोपी गौस खान यास मारहाण केली, त्यामुळे तो खाली पडला असल्याचे तक्रारीत नमूद केले। यावरून मय्यत गौस खान अकबर खान याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा अधिक तपास नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कारवार हे करीत आहेत। दरम्यान घटनास्थळास पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाड, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक कारवार, पोलीस निरीक्षक खजे, पोलीस निरीक्षक सुरवाडे, पोलीस निरीक्षक सय्यद, पोलीस उपनिरीक्षक नारमोड, बुधोडकर, कदम आदींनी भेट दिली।